आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करणे. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर कालचा आपला पाठ झाला त्यावेळेस शिष्यानं प्रश्न केलेला आहे, गुरु महाराज आपण जन्म मरणाची ललट पत्रिका म्हटली, तिचा अर्थ काय बरे? जन्म मरणाची ललट पत्रिका, आपली जशी जन्मपत्रिका असते, मूल जन्मल्याच्या नंतर आहे की नाही, असते की नाही जन्मपत्रिका, आणि त्याप्रमाणे ही जन्म मरणाची बी ललट पत्रिका असते म्हणतात. तर गुरु सांगतात की बाबा ही जन्म मरणाची जी ललट पत्रिका आहे, तो प्रत्येक जीव जी पाप पुण्यादी कर्मे करतो आणि त्याचा यमराजाचा जो कारभारी चित्रगुप्त आहे, तो चित्रगुप्त आपण जी कर्मे केलेली आहे ज्याच्यामुळे की पाप पुण्य बनलेला आहे, आणि हीच ललाट पत्रिका तयार करून ठेवतो, आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागतात. आणि तेच तिची ललाट पत्रिका जी बनलेली असती, तर ती ललाट पत्रिका 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला जावं लागतं, आणि ते यमराज त्या ललाट पत्रिकाप्रमाणेच आपल्याला कर्माचं फल देतात. आपल्याला कमी जास्त प्रमाणात फल देत नाहीत. आपण केलेल्या कर्माचंच फल, आपण केलेल्या कर्माचं फल आपल्याला देतात. तर 84 लक्ष योनी प्रत्येक जीवाला फिरावे लागतात असे पुराणात देखील सांगितलेले आहे. मग ही जन्म मरणाची जी ललाट पत्रिका आहे, ती ललाट पत्रिका परमात्म स्वरूपाचं, ती जन्म मरणाची ललाट पत्रिका जर आपल्याला म्हणजे नाहीशी करायची असेल, तर सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही ललाट पत्रिका फाटून जात नाही, किंवा आपले जे कर्म आहेत ते कर्म नाहीशी होत नाहीत. अशा पद्धतीनं गुरुनी सांगितलं. त्यासाठी म्हणले बाबा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. तो दृष्टांत म्हणजे विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत आहे. आता विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत याच्यासाठी सांगितला, उदर दृष्टांत समजून घ्या, आणि त्याच्यानंतर मग दृष्टांताचा सिद्धांत असतो. कधीही दृष्टांत हा आपल्याला कळण्यासाठी असतो, आणि सिद्धांत सुद्धा कळण्यासाठीच असतो. दृष्टांताने आपल्याला कळतं म्हणजे आपल्याला व्यावहारिक अनुभव असतो, आणि पारमार्थिक अनुभव येण्यासाठी सिद्धांत असतो. तर विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत आहे, तर म्हणले त्याच्यामध्ये एक सावकार होता म्हणले, आणि तो सावकार व्यापार करत होता. व्यापार करत असताना त्याचं काही दुर्जनाबरोबर, म्हणजे दुर्जन असे मित्र त्याला भेटले, आणि त्याच्याबरोबर त्याची संगती झाल्यामुळं त्याच्या व्यवहारामध्ये त्याला यश आलं नाही, अपयश येत गेलं. आणि मग असणार अशा पद्धतीने व्यवहार केल्याच्या नंतर काही दिवसानं त्याने व्याजाने पैसे काढले. त्याच्यानंतरही तो व्यापार करू लागला, परंतु त्याला यश आलं नाही. आणि मग ते यश न आल्यामुळं त्यानं बार बार ते जे ज्यांचं व्याज घेतलं, म्हणजे पैसे घेतले होते व्याजानं, ते सावकार लोक याला त्रास देऊ लागले. आणि मग आता अशा पद्धतीनं त्रास म्हणजे आता ते मागणारच ना, सावकारानं पैसे दिलेत म्हणजे तो परत पैसे मागणारच आहे. मग त्यांनी बार बार मागायला सुरुवात केली. याचा धंदा तर बंद पडला, आणि मग तो त्यांचे पैसे देऊ शकला नाही. म्हणून त्यांनी एका व्यापाऱ्याकडे नोकरी धरली. त्या नोकरीमध्ये त्याला म्हणजे नोकरीमध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे पगार मिळत नव्हता. जेवढा पगार मिळत होता तेवढ्यामध्ये त्याचं खाणं पिणं एवढंच भागत होतं. जास्त काही भागत नसल्यामुळं त्याच्याकडे शिल्लक पैसे आले नाहीत, आणि पूर्वीच्या सावकाराचं देणं देता आलं नाही. त्याच्यामुळं मग ते जे लोक होते बाकीचे, ते त्यांना त्रास देऊ लागले. सावकार लोक, आमचे पैसे आम्हाला परत द्या बाबा. परंतु यांच्याकडून देता आले नाहीत,
आणि म्हणून ते एक जणांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये विष्णुदत्त नावाचा सावकार आहे, त्या सावकाराची तुम्ही काय करा, नोकरी करा. त्यांच्याकडून काही न मागता प्रामाणिकपणाने ड्युटी करा, म्हणजे मग तो तुमचं काम करेल. त्याप्रमाणे यांनी असणारं त्यांची नोकरी धरली आणि त्यांनी विचारलं की बा तुला किती पगार पाहिजे. त्यांनी सांगितलं मला आता सध्याच्याला माझं भाग तर एवढंच द्या, मला काही पगाराची अपेक्षा नाही. आणि प्रामाणिकपणाने त्यानं व्यापार केला. आणि मग त्याच्यानंतर एके दिवशी तो बाहेर बाजारामध्ये गेला असताना त्याचे जे बाकीचे जे म्हणजे सावकार लोक होते, तर त्या सावकाराने त्यांना खूप त्रास दिला किंवा मानसिक छळ केला. आणि त्या मानसिक छळामुळं त्याचा चेहरा उतरून गेला किंवा त्याला म्हणजे दुःखी झाला. आणि हा दुःखी चेहरा पाहून त्याचा जे मालक होता विष्णुदत्त सावकार, त्याने विचारलं की बाबा आज तुम्ही काहीतरी दुःखी दिसता, याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय झालं, कशामुळे तुम्ही दुःखीत, असं विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी काही दिवसापूर्वी जे काही व्याजानं पैसे घेतले होते ते सावकार लोक मला त्रास देत आहेत. मी बाजारात गेला असताना त्यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली आणि त्यामुळं मला दुःख होतंय. अशा प्रकारचं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यावेळेस मग विष्णुदत्त सावकारांनी त्या बाकीच्या सर्व सावकारांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमची जी मुद्दल आहे ती मी सर्वांचं देऊन टाकतो आणि सगळ्यांनी माझं ऐकावंच लागेल. तो प्रतिष्ठित व्यापारी असल्यामुळं त्याचं सर्वांनी ऐकलं आणि त्यांना त्याच्या कर्जातून मुक्त केलं. म्हणजे हा दृष्टांत संपला. दृष्टांत आपल्या ध्यानात येतो आणि दृष्टांत आपल्याला कळतो, पण दृष्टांत कशासाठी दिला तो सिद्धांत असतो. आणि तो सिद्धांत आहे, ध्यानात घ्या, त्या सिद्धांतासाठीच आपल्याला फक्त हे व्यवहार सगळ्यांना कळतोय आणि ज्यांना व्यवहार कळतोय त्यांनाच परमार्थ कळत असतो. ज्यांना व्यवहार नाही कळत त्यांना परमार्थ कळत नाही. ध्यानात घ्या, वरील दृष्टांताचा सिद्धांत असा आहे, मूर्ख जो जीव म्हणजे जो जो बी जीव जन्माला येतो त्या जीवानं कुणाची संगती केली तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जी षड्रिपू आहेत, या 6 जणांची संगती करून कोणतं धन घालवलेलं आहे? आत्मबोधरूपी धन घालवून दिलेलं आहे. म्हणजे आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप असताना, आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप असताना या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकाराची संगती करून आणि त्याने आत्मबोधरूपी धन घालवून दिलेलं आहे. आणि आपण स्वतःला संसारी, करता, भोगता इत्यादी आहो असे जे अज्ञानाने मानले. एकतर आपण काय करतो की ह्या षडरिपूंची संगती करतो, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभांची संगती करतो आणि आत्मबोधरूपी धन आपण घालून टाकतो. आणि मग अज्ञानानं मी करता भोगता आहे असं आपण म्हणतो. याच्या योगाने आपल्या पापुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. बघा, अशा पद्धतीनं आपण यमराजांचे कर्जदार होतो. मग ती आपली ललाट पत्रिका तयार होते आणि ती ललाट पत्रिका, मग त्या ललाट पत्रिकेप्रमाणे आपण केलेले कर्म, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांच्याद्वारे झालेली कर्म आणि त्या कर्माचं फल यमराजाचा कारभारी चित्रगुप्त हा लिहून ठेवत असतो. आणि ते लिहून ठेवल्याच्या नंतर मग त्याप्रमाणे यमराजा आपल्याला त्या कर्माचं फल देत असतो. असं पुराणामध्येही वर्णन करून ठेवलेलं आहे किंवा सर्व साधू संत सुद्धा असंच सांगतात. म्हणून आपण मग गुरु म्हणतात की तुम्ही नेमकं काय केलं म्हणजे तुमची ललाटपत्रिका फाटून जाईल. तर आपण करता भोगता नाहीत हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला जो हा स्थूल देह आहे, त्या स्थूल देहामध्ये, या आपल्या स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो. तर स्थूल देहाला कर्माची बाधा होत नाही. स्थूल देहाला कर्माची बाधा होत नाही आणि आत्मस्वरूपालाही कर्माची बाधा होत नाही. ध्यानात घ्या, स्थूल देहाला कर्माची बाधा होत नाही आणि आत्मस्वरूपालाही कर्माची बाधा होत नाही. तर ती बाधा होते सूक्ष्म देहाला.
आणि सूक्ष्म देहाच्या द्वारे मी करता भोगता सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप असताना स्वतः आपण ह्या षडरूपांच्या नादीला लागून जी आपल्याकडून पापपुण्यादी कर्मे होतात आणि त्या पापपुण्य कर्माचं फल आपल्याला यमराजाकडून भोगवून घेतलं जातं. म्हणून मायबाप हो ध्यानात घ्या, ही जर ललाट पत्रिका जर फाडून टाकायची असेल तर आपण स्वतःला ओळखायला हवं. आणि हे ओळखण्यासाठी सूक्ष्म विचार म्हणजेच आत्मानात्म विवेक, वैराग्य धारण करून, शमदम षट संपत्ती साधून, मोक्षाची इच्छा करून आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते सद्गुरू आपल्याला जे भेटतात ते आपल्याला आपलंच ज्ञान आपल्याला करून देतात. सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ते ज्ञान आपल्याला करून देतात. ध्यानात घ्या, जोपर्यंत हे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपली जी ललाट पत्रिका आहे ती ललाट पत्रिका फाटली जात नाही. म्हणजे आपले जे कर्म आहेत ते सूक्ष्म देहाकडून करविले जातात आणि सूक्ष्म देहामध्येच, आता सूक्ष्म देह तुम्हाला माहिती आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, 5 उपप्राण असा मिळून हा असणारा आपला सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देहाच्या द्वारे कर्म होतं आणि त्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागतं. ते कर्माचं फल आपल्याला भोगावं लागतं म्हणजे आपणच करून ठेवतो तर मग कोण भोगणार? जी संपत्ती तुम्ही कमवलेली असती ती संपत्तीचा उपभोग कुणाला मिळतो? तसंच जी जी कर्मे होतात, जी जी कर्मे करावी लागतात आणि ते कर्माचं फल आपल्याला यमराज आपल्याला त्याचं फल आपल्याला देतात. कारण चित्रगुप्तानं आपली ललाटपत्रिका लिहून ठेवलेली असते. तर आपल्या सूक्ष्म देहाचा तुम्ही म्हणता हा कधी त्या वासनेचा नाश होतो? तर सच्चिदानंद आत्मा अस्थिभाती प्रिय रूपानं प्रब्रह्म स्वरूपानं जगभर भरून उरलेला आहे, तो माझ्यामध्ये आहे. आणि तेच वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे ते ब्रह्म मी आहे असं जे आपल्याला ज्ञान गुरु सांगतात ते आपल्यामध्ये आपणच आपली जाणीव करून घ्यायची आहे की आपण कसे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. तर तेच ज्ञान आपण जी पूर्वीची पुण्य केलेली असते त्या पूर्वीच्या पुण्याने मलविक्षेप निघून गेलेला असतो. मलविक्षेप निघून गेल्याच्या नंतर मग आपल्याला जे सद्गुरू भेटतात ईश्वर कृपेने, त्या सद्गुरूच्या द्वारे आपण विचारात्मनात्म विवेक करून त्या परब्रह्माचं असणारं जे ज्ञान आहे, सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, तर त्याच ज्ञानाने ही ललाट पत्रिका म्हणजे सूक्ष्म देह नाहीसा होतो आणि मग आपलं जन्म मरण तुटतं. म्हणजेच ही ललाट पत्रिका फाटून जाते. तर असं हे ध्यानात ठेवा. मग असणारा शिष्य प्रश्न करतोय, अहो महाराज माझी कर्मे, तुम्ही तर म्हणतात की आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याबरोबर तुमची ललाटपत्रिका फाटून जाते. आता माझी तर ही माझी कर्मे अनंत कालाची आणि असंख्य आहेत. माझी कर्मे अनंत कालाची आणि असंख्य आहेत. त्याचप्रमाणे अज्ञानाचा कार्य जो देहाद्यास तोही बहुत कालापासून आहे. आता हा कधीपासून देह मला मिळाला? किंवा इथून पाठीमाग माझे 84 लक्ष योनीतून मी आलेलो आहे. तिथून पाठीमागे जे कर्म मनुष्य देह ज्यावेळेस मला मिळाला, किती मनुष्य देह मिळाले असतील आणि त्याच्यातून किती कर्म झाला असेल, त्या कर्माची बाधा तुम्ही म्हणतात की ताबडतोबच ते नाहीसं होतंय, तर अर्थातच त्याची निवृत्ती होण्यास फार काल पाहिजे. आणि आपण तर सांगितलं की सद्गुरूच्या वचनावर भरवसा ठेवल्याने माझ्या जन्म मरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. तर मग या दोहोची सांगड कशी घालायची? म्हणजे असणारं हे जी कर्म होतंय ते कर्म इथून पाठीमागं किती दिवसापासूनचं आहे किंवा किती जन्मापासूनचं आहे आणि ते तुम्ही म्हणतात की ताबडतोब फाटून जाईल, तर मग मला याच्याबद्दलचं समाधान तुम्ही सांगा. गुरु म्हणतात की हे बंधो, तुमची कर्मे अज्ञान आणि देहध्यास अनादिकालाचे आहेत असे जरी आहे, तर आत्मज्ञान झाल्यावर त्यांची निवृत्ती होण्यास अगदी अवकाश म्हणजे वेळ लागणार नाही. त्यासाठी त्यांनी एक दृष्टांत सांगितलेला आहे, गुहेच्या अंधकाराचा दृष्टांत. तर गुरुने सांगितलं की या आपल्याकडे पर्वतामध्ये गुहा असतात. तर मला वाटतं औरंगाबादकडं वेरूळ अजिंठा लेणी, आता तिथं त्या अशा प्रकारच्या डोंगरामध्ये गुहा केलेल्या आहेत. आता ज्या वेळेस पासून त्या गुहा बनवल्या त्यावेळेस पासून तिथे अंधार आहे त्या गुहेमध्ये.
तर त्या गुहेमध्ये अंधार आहे, तर आपण जर तिथे प्रकाश केला तर तिथला अंधार असं नाही म्हणणार की मी हजारो वर्षापासून इथं अंधार आहे, मग मला तुम्ही कसं काय मी जाऊ, असं काही म्हणणार नाही. तर तुम्ही बॅटरीचा उजेड असेल, मेणबत्तीचा उजेड असेल किंवा आणखीन तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर तिथे प्रकाश न्याला तर ते हजारो वर्षांचा असलेला जो अंधार आहे तो काही म्हणणार नाही की मी बाहेर जाणार नाही किंवा नाहीसा होणार नाही. तर याच्यामुळं ध्यानात ठेवायचं की आपले किती जरी अनंत कालाची क्रम असली तरी सुद्धा संचित आणि क्रियामान ही कितीही अनंत कालाची कर्मे असली तरी ती आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने नाहीशी होतात. आणि आपल्याला जो हा देह मिळाला असतो प्रारब्धानं, त्या देहच हा प्रारब्धानं म्हणजे पापुण्यादी त्या संचितातून आलेला असतो आणि मग जी सुख दुःख होत असतात ती भोगावी लागतात. आणि ज्यांनाही आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ते साधक, ते जिज्ञासू, ते ज्ञानवान की ही सर्व देहाचे आहेत असं समजून ते स्वतःकडे घेत नाही की माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं त्यांना ज्ञान झालेलं असतं. म्हणून त्या देहाच्या म्हणजे बघा तुमचे शमदम षट संपत्तीमध्ये तितिक्षा नावाचं जे त्यांनी सांगितलेलं आहे ती सुखादुखामध्ये समनता, ही जी तुम्हाला तितिक्षा सांगितली ती तितिक्षा ध्यानात घ्यावी लागते आणि ती ज्ञानवानाकडे ती तितिक्षा हे विचार त्याच्याकडे असतात आणि ते म्हणून म्हणतात की हे सर्व देहाचं कर्म आहे. सर्व जरी बाधा होत असेल, सुख होत असेल, दुःख होत असेल तरी हे देहाला होतंय, ते मला होत नाही. मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. अशा पद्धतीने ज्याला ज्ञान होईल आणि त्याची संचित आणि क्रियामान जळून जातात आणि प्रारब्ध भोगण्याची क्षमता त्याच्याकडे निर्माण होते. आणि अशा पद्धतीने मग वरील दृष्टांताचा सिद्धांत असं सांगितलेला आहे त्यांनी, म्हणजे ह्या गुहेच्या अंधकाराचा दृष्टांत झाला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. ज्या आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यावर मग देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. जीव त्या आत्म्यालाच जाणून मृत्यूस जिंकतो. मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. ध्यानात घ्या, मोक्ष होण्यासाठी ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून तुम्ही म्हणता मग ज्ञान कशानं होतं? ज्ञान हे आत्मचिंतन केल्यानं म्हणजेच अनुग्रहाचं चिंतन केल्यानं आपलं अंतःकरण शुद्धी होते, म्हणजे अंतःकरण स्थिर होतं. आणि स्थिर अंतःकरणामध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन याचा वारंवार विचार केल्याने आपल्याला हे आत्मस्वरूपाचं ज्ञान विचाराच्या द्वारे, आपल्याला वृत्तीच्या द्वारे, मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे ह्या वृत्त्या आहेत आपल्या आणि त्याच्याद्वारे आपल्याला ते ज्ञान होत असतं. म्हणून त्याप्रमाणे ज्ञानाच्या योगाने सर्व पापादी कर्मांचा नाश होतो असे श्री भगवानाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे. येथे गांसी समिदोग्नीर भस्मसात कृते अर्जुन, ज्ञानाग्नीस सर्व कर्माने भस्मसात कृते तथा. गीता अध्याय 14 श्लोक 27 आहे. ते म्हणतात बा अर्जुना, ज्याप्रमाणे ज्वालाने प्रज्वलित झालेला अग्नी काष्टे जाळून भस्ममय करून टाकतो, त्याप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी तोही पाप कर्मे आणि पुण्य कर्मे आणि त्या दोन्ही मिश्रित अशी सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो. तर त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे आपण जे एखादा अग्नी पेटवला त्याच्यामध्ये तुम्ही जे काही इंधन टाकलेलं आहे ते जे काही सरपण असेल, रॉकेल असेल, काय असेल ते जळून त्याचं नाहीसं होतं. त्याचप्रमाणे आपल्या निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला ज्ञानाग्नी, आत्मस्वरूपाचं झालेलं ज्ञान, अहम ब्रह्मास्मी जे झालेलं ज्ञान आहे, माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं जे दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, त्याच ज्ञानानं सर्व कर्म भस्ममय करून टाकतो म्हणतात. शिष्य म्हणतो गुरु महाराज आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले, तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईन ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल? तुम्ही म्हणतात की आत्मज्ञान झाल्याने मोक्ष होतो, तर मग त्या आत्म्याचं ज्ञान मला कसं होईल आणि कोणत्या प्रकारानं मी अभ्यास करू?
म्हणजे नेमकं मी काय करू म्हणजे मला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल आणि मग ते ज्ञान झाल्याच्या नंतर मी मुक्त असेल असं मला कळेल, त्याच्याबद्दल मला सांगा. तर गुरु म्हणतात, पंचीकरण इति म्हणजे या पंचीकरणाचा जर तुम्ही विचार करताल तर तुम्हाला आत्म्याचे ज्ञान होईल. आत्म्याचं ज्ञान होण्याचं साधन आहे हे पंचीकरण. कारण पंचीकरणाच्या द्वारेच तुम्हाला असं ज्ञान होतंय की हा स्थूल देह पंचमहाभूताचा आहे. या स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह आहे, तोही पंचमहाभूतांचाच आहे. मग स्थूल देह आपल्याला कळतो म्हणजे स्थूल देहाचे आपण साक्षी आहोत. सूक्ष्म देह आपल्याला अनुमानाने कळतो म्हणून आपण सूक्ष्म देहाचे बी द्रष्टा साक्षी आहोत. कारण देह म्हणजे मला आत्मस्वरूपाबद्दल काही कळत नाही म्हणतो आपण. तर ज्याला कळतं म्हणून तर ते म्हणतो मला कळत नाही. आता न कळणारी जी वस्तू असते, ज्या त्या दृश्य वस्तू असतात, जेवढ्या बी तुम्हाला दिसणाऱ्या जड वस्तू आहेत त्या मला काही कळत नाही असं वाक्य बोलून दाखवत नाहीत. कोणती वस्तू पहा की जी जड वस्तू आहे, जी बनलेली आहे, ती असं म्हणून दाखवत नाही की मला काही कळत नाही म्हणून. तर हा जीवात्माच असणारा काय म्हणतोय की मला काही कळत नाही त्या आत्मस्वरूपाबद्दल. आता तुम्ही सांगा, आत्मस्वरूपाचा कधी अभ्यासच नाही केला, आत्मस्वरूपाबद्दल कधी विचारच नाही केला, तर हे पंचीकरण काय आहे ते माहित नाही, देवाची भक्ती कशी करायची ते माहित नाही. मग हा पंचमहाभूतांचा देह असताना देखील आपण माझा म्हणावं आणि याच्यासारखं खोटं बोलणं दुसरं काहीही नाही. म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे की हे पंचीकरणाचा अभ्यास केल्यावर आपल्याला हा मिळाला पंचमहाभूताचा देह. उष्णा घेतलेला आहे, उष्णा परत द्यावाच लागतो. जोपर्यंत आपण घेतलेली वस्तू दुसऱ्याची प्रेमानं परत करत नाही तोपर्यंत मग असणारा हा देहाचा अभिमान घेतो, करता भोगता बनतो, मी केलं माझ्यामुळं झालं म्हणतो आणि मग त्याच्यामुळं आपल्याला ते दुःख भोगावं लागतं. म्हणून ध्यानात घ्या की या पंचीकरणाचा जर तुम्ही अभ्यास करताल तर तुम्हाला आत्मज्ञान होईल असं गुरु म्हणतात. त्या ज्ञानाच्या योगाने तुमचा देहाध्यास निवृत्त होईल. म्हणजे हा मिळालेला देह आपल्याला आपलाचही वाटतो आणि आपल्याला खरा वाटतो. जर देह खरा असता आणि आपला असता तर ही जी आपली वस्तू असते ती वस्तू कधीच दुसरीकडे निघून जात नाही. देह पडल्याच्या नंतर या देहाचं काय करतात हे तुम्हाला सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की या देहाचं काय करतात. जे मुलं जन्मभर माझा माझा म्हणत होते, माझा बाप म्हणत होते, माझा पिता म्हणत होते, माझा वडीलही म्हणत होते, त्या पित्याला वडिलाला स्वतःचा मुलगा देह पडल्याच्या नंतर सरणावर रचून त्याच्यावर राखेलचे डबे टाकून त्याच्यावर साखर टाकून काय मीठ टाकून वगैरे त्याला फुकून देतात. तर माझे सद्गुरू सच्चिदानंद रोदास बाबा म्हणायचे की हे कोणतं प्रेम आहे. मग तुम्ही म्हणताना आता ही जगाची रीत आहे असंच असते, खरं आहे ना, ते असंच असते. पंचमहाभूताचा देहाची वाट कशी लावतात ते तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे. मग हा परमात्म्यानं आपल्याला देह कशासाठी दिलेला असेल, तर परमात्म्यानं हा दिलेला देह जर भगवंताची पूजन करण्यासाठी दिलेला असून आपल्याला हे साधन दिलेलं आहे, देहरूपी साधन दिलेलं आहे, देहामध्ये इंद्रिय दिलेले आहेत, याच्या म्हणजे स्थूल देह सूक्ष्म देह याच्याद्वारे आपण अभ्यास करून ही निर्मिती कोणाची असेल, कोणी निर्माण केलेलं आहे हे, तर ही भगवान परमात्मानं केलेली निर्मिती, त्यांनी दिलेला हा देह. आता आपल्याला असं वाटतं की मग देवाने कशासाठी देह दिला. आता देवाने याच्यासाठीच दिला फक्त की शब्द स्पर्श रूप रसगंध हेच 5 विषयामध्ये मग्न राहून या षडरूपांच्या नादाला म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभांच्या नादाला लागून आपलं जीवन ललाट पत्रिका बनवून ठेवून 84चा फेरा यावा यासाठी दिलं का हे. तर माय बाप्पा ध्यानात घ्या, तर तिथं प्रमाण सुद्धा आहे साधू संतांचे
देवे दिला देह भजना गोमटा. किंवा हे इंद्रिय दिले, डोळे दिले, कशासाठी दिले डोळे? तर चांगलं पाहण्यासाठी. कान कशासाठी दिले? तर चांगलं ऐकण्यासाठी. तोंड कशासाठी दिलं? चांगलं बोलण्यासाठी. निंदा स्तुती करण्यासाठी नाही किंवा रागद्वेष करण्यासाठी दिलेलं नाही. मग त्या परमात्म्याला असं वाटलं की यांना हे शरीर प्रदान केल्यावर तरी माझ्याकडे येतील, माझी भक्ती करतील, माझं ज्ञान समजून घेतील आणि ते माझ्याकडे येतील. याच्यासाठी त्या परमात्म्यानं पंचमहाभूताचं शरीर असणारं दिलं, स्थूल देह दिला. आपल्याला वाटतं स्थूल देह दिला आणि या स्थूल देहामध्ये इंद्रिय कशाला दिले? तर इंद्रिय नसते दिले तर तुम्हाला कशा पद्धतीने ज्ञान झालं असतं, व्यवहार तुमचा आमचा कसा झाला असता. म्हणून त्याने आपल्याला ही अशी सिस्टीम देह, या सर्वांमध्ये या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर साधन असेल तर फक्त मनुष्य देह आहे आणि या मनुष्य देहामध्येच ज्ञान होतं. दुसऱ्या कुठल्याही जन्मामध्ये ज्ञान होत नाही किंवा हे ज्ञान स्वर्गामध्ये होत नाही. हे ज्ञान पशुपक्ष्यांच्या देहामध्ये होत नसून हे ज्ञान फक्त मनुष्य देहामध्ये, मनुष्य देहीचेनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कर्पावलोकने दिला असे. तर त्या भगवान परमात्मानं दिलेला हा सुंदर देह, या सुंदर देहाचा उपयोग जर आपण भगवान परमात्माची भक्ती केली तर हा सुंदर देह आहे. हे जर भगवंताचं नाम सतत ज्यांच्या मुखामध्ये असल आणि तर हा देह सुंदर आहे. या भगवान परमात्माचं ज्ञान करून घेण्यासाठी कान दिलेले आहे, त्यानं श्रवण मनन निध्यासन आपण करत असू तर हा देह सुंदर आहे. पण या देहानं शब्दस्पर्श रूपरसगंध एवढेच विषय करून षडरूपांच्या नादाला लागून ललाट पत्रिका तयार करून ठेवायची आपणच. आणि मग आणखीन आपण म्हणायचं की आता आम्हाला सुख दुःख होत आहेत. तर मायबाप, सुख दुःख टाळायचे असतील, तुम्हाला आनंदामध्ये जर राहायचं असेल, आनंद स्वरूप काय आहे जर कळवून घ्यायचं असेल तर तो एक आत्मस्वरूप आहे. आणि ते आत्मस्वरूपाचं चिंतन करण्यासाठी आपण त्याच्याकडे जातच नाही. तो फार सूक्ष्म आहे. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. त्या 5 ज्ञानेंद्रियाने आपण सर्व बाहेरलंच पाहतो. आणि बाहेर काय माहितीये का तुम्हाला? संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ मायबाप हो. आणि ही तळमळ संपविण्यासाठी साधू संताला दया आली. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्या साधू संतांनी आपल्याला या दुःखातून मुक्त होण्यासाठीच आपल्याला हे नामचिंतन दिलेलं आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवा, श्वासाकडे लक्ष ठेवा. त्या श्वासामध्ये तुमच्या भजन चालू आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अजापा जपणे उलट प्रणाचा तेथी मनाचा निर्धारो असे. मायबापा हो, हे भजन चालू असताना त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. त्याच्याकडे लक्ष नाही म्हणून अनुग्रहाची प्रक्रिया काढली आणि अनुग्रहाची प्रक्रिया करते वेळेस तरी आपल्या इंद्रियांची कार्य बंद पाडून त्या चिंतनामध्ये इंद्रियांची कार्य बंद पडतात आणि इंद्रियांची कार्य जिथं बंद पडतात तिथं परमात्म्याचं सुख हजर असते. आणि याच्यासाठी चिंतन करावं लागतं. आणि त्याची जर गोडी एकदा ह्या मनाला लागली तर ते मन इकडं चटावतं. कारण आपल्या मनाला शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या विषयांची सवय असल्यामुळं ते मन परमात्म्याकडे लागून राहत नाही. म्हणून हे ध्यानात घ्यायचं की परमात्म्याकडे जर मन लावायचं असेल तर मन मुंडा आणि मग ब्रह्मधुंडा. आता ब्रह्मधुंडा म्हणजे आत्मचैतन्य, तेच ब्रह्मचैतन्य आहे. आणि त्याच्याकडे जर असणार, त्याच्याकडे जर आपली वृत्ती लावायची असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची आपली वृत्ती, आपलं मनाची जी वृत्ती आहे तिच्यामध्ये संकल्प विकल्प होता कामा नये. आणि संकल्प विकल्प जर घालवायचे असतील तर अजापा जप, अनुग्रहाचं चिंतन, प्रबोधाचं चिंतन, श्वास कंट्रोलिंग. आणि ज्यांनी श्वास कंट्रोलिंग केले, ज्यांनी श्वास शांत घेतले तर मायबापा हो, तुमचं आयुष्य देखील वाढतंय हे ध्यानात घ्या. मग तुम्ही म्हणता ना प्रारब्धानं जेवढं आयुष्य तेवढंच मिळतंय असं म्हणून सांगितलं. तरीही सुद्धा ज्यांना श्वास कंट्रोलिंग करता येतो, ज्यांनी आत्मचिंतनावर लक्ष ठेवतात, कारण आपल्याला 92 कोटी श्वास दिलेले असतात भगवंतानं, 92 कोटी.
आणि ते 92 कोटी श्वास जर तुम्ही स्थिरपणाने घेतले तर मग असणारं तुमचं आयुष्य देखील वाढू शकतं. हे कदापि विसरू नका तुम्ही. आयुष्य वाढतं मनुष्याचं. नाही जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर 500-500 वर्षे योगी राहतात, 1000-1000 वर्षे योगी जगतात. आणि तसे हिमालयामध्ये वगैरे ऋषी मुनी जपी तपी आणखीन सुद्धा आहेत असं आपल्याला मोबाईलवर पाहायला मिळतंय. किंवा ते आहेत हेही खरं आहे. आणि नाहीतरी पूर्वीचे 10-10 हजार वर्ष आयुष्य होतं. आपल्याला या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे तरी सुद्धा भगवान परमात्माचं जर चिंतन केलं ना आपले श्वास सुद्धा कंट्रोलिंग करायचं योग्य असतात ते खूप काही जास्त वर्षे 100, 200, 300 नाहीतरी चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. ध्यानात घ्या. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. 1400 वर्षे. मृत्यू आला की प्राण काय करायचं? ब्रह्मांडात नेऊन ठेवायचा. ब्रह्मांड म्हणजे आपलं डोकं आहे बरं का. मृत्यू आला की तो प्राण जे आहे तो ब्रह्मांडामध्ये ठेवायचा आणि तेवढी वेळ टळली की पुन्हा 100 वर्ष आयुष्य वाढतंय. फक्त आपला मृत्यू टाळायच्या वेळेस ज्यावेळेस मृत्यू असतो त्यावेळेस आपला प्राण आपल्या ब्रह्मांडामध्ये आपल्या मस्तकामध्ये. आता ह्या सूक्ष्म प्रक्रिया आहेत. आपला काही तो अभ्यास नाही आणि आपल्याला काय इतके दिवस झाले आपण आता जगतो तर आपल्याला कुठं सुख मिळालं नाही आणि आता आपल्याला जास्त दिवस जगून तरी काय करायचं. आहे तेवढे दिलेले भगवान परमात्मानं शरीर दिलेलं आहे. त्या भगवान परमात्माचं जे समजा आपलं शरीर आहे त्या शरीराच्या द्वारे भगवान परमात्माचं चिंतन करून भगवतमय होऊन जाणे एवढंच आपलं साधकाचं लक्ष असलं पाहिजे. कारण परमात्म्याशिवाय आपल्याला कुठं सुख नाही. म्हणून अंतकाळीच्या वेळेस जर आपल्याला भगवान परमात्माचं नाम स्मरण झालं, भगवंत आठवला तर आपल्याला भगवंताच्या स्वरूपामध्ये राहता येतं. म्हणून मग म्हणले हे असणारं जे पंचीकरणाचं जर ज्ञान आहे तर ते आत्म्याचं ज्ञान होईल. कशानं होईल तर पंचीकरणाचा जर विचार केला तर आत्म्याचं ज्ञान होईल. त्या ज्ञानाच्या योगाने तुमचा देहाध्यास म्हणजे निवृत्त होईल आणि तो निवृत्त झाला म्हणजे तुम्हाला या हल्लीच्या देहातच मोक्ष प्राप्त होईल. शिष्य म्हणतो सद्गुरू महाराज पंचीकरणाच्या विचाराने मला मोक्ष मिळेल असे आपण सांगितले तर मग या पंचीकरणात काय सांगितले आहे ते कृपा करून सांगावे. तर या पंचीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे ते आम्हाला सांगा म्हणतात. गुरु म्हणतात अहो पंचीकरणात पंचभूतांचा विचार केलेला आहे आणि पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 भूतांचा अभ्यास आहे. हे 5 भूत आहेत आणि त्यांच्या तत्वांचे स्थूल, सूक्ष्म आणि कारण नावाच्या 3 तत्व शरीराच्या तत्वांचे जे निरनिराळे विभाग आहेत त्यात वर्णन केलेले आहे. या पंचीकरणामध्ये काय वर्णन केलंय म्हणतात तर हे पंचमहाभूतांचं वर्णन आणि पंचमहाभूतापासून मिळालेले हे 3 देह याचं वर्णन केलेलं आहे आणि याचा आपण द्रष्टा किंवा साक्षी आहोत. आणि त्या पंचीकरणाचा अर्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूपासून श्रवण करून समजावून घ्यावा लागतो. तो पुरा समजला म्हणजे तुम्हाला आत्मतत्वाचा अनुभव येईल. असा जर योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या या तुमच्या जन्मातच तुम्हाला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. काय सांगितलंय गुरुने की या पंचीकरणाचा अर्थ काय आहे तर या पंचीकरणाचा अर्थ आहे की पंचमहाभूत आणि पंचमहाभूतापासून मिळालेला हा स्थूल सूक्ष्म कारण देह, हा देह याच्यामध्ये जर आपण ज्ञान असणारं समजून घेतलं आणि हे सद्गुरूकडून समजून घ्यावं लागतं म्हणतात. सद्गुरूकडून जर नाही समजून घेतलं तर याचं ज्ञान आपल्याला होत नाही म्हणतात. असा जर योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे मग या चालू देहातच आपल्याला मोक्ष कशाला म्हणतेत, बंध कशाला म्हणतेत, कर्म कशाला म्हणतेत, पाप पुण्य कशाला म्हणतेत, श्रवण मनन निध्यासन का करायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे सर्व गोष्टी आपल्याला या पंचीकरणामधून कळतात. शिष्य म्हणतो गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जवळून पंचीकरण श्रवण करून समजावून घेण्याची काय जरूर आहे. ते म्हणता शिष्य म्हणतो बघा की आमच्या पाठीमागं खूप कामं असतात, आम्ही बिझी असतो. मग आम्ही आमचा संसार बघावा, आम्ही आमचा संसार बघावा की नाही बघावा. मग आमच्या संसारामधून आम्हाला वेळ मिळत नाही. आम्हाला तुमच्याकडे यायचं, तुमच्यापाशी येऊन शिकायचं. तुमचा अंतर लांब आहे, आमचा अंतर लांब आहे. जरी तुम्ही ऑनलाईन घेत असला तर 1 घंट्याने अगोदरच उठावं लागतंय. मग सगळं आटपायचंय. पुन्हा आम्ही 1 घंटा असणार इथं पाठवला थांबायचंय. आमचे 2 घंटे 2.5 घंटे आमचा टाइम जातोय आमचा, आहे की नाही.
मग एवढा टाइम आम्ही आमचा वेस्ट का करावा? आम्हाला हे पंचीकरण तुम्ही ग्रंथ द्या. ग्रंथ घेऊन दिले म्हणजे आम्ही आमच्या घरीच काय करू, अभ्यास करू आणि तो ग्रंथ आम्ही समजून घेऊ. आणि हे ग्रंथ मग आम्ही समजून घेतल्यावर आम्हाला घरी वाचता येतंय. मराठीत ग्रंथ आहे. तर मग अशा पद्धतीचा ग्रंथ असताना तुम्ही सद्गुरूकडूनच समजून घ्यावा असं म्हणता याचं काय कारण आहे? तर मग आम्हाला हा ग्रंथ घरी बसून वाचता येईल आणि त्यामुळं मग आम्ही आमच्या इकडेच अभ्यास करू आम्ही आणि आम्ही मुक्त होऊन जाऊ असं शिष्याचा प्रश्न आहे. पण शिष्यानं जे तसं म्हटल्याच्या नंतर गुरु काय म्हणतात बघा, की ते शिष्यानं तसा प्रश्नच केलेला आहे त्यांनी तसा, की काय प्रश्न केला होता, की असाच आहे. गुरु महाराज म्हणतात, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जवळून पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरूर आहे? असे विचारण्याचे कारण इतकेच, की पंचीकरण म्हणतात ते तर मराठी भाषेमध्ये लिहिलेले असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल असे आहे. तर ते सद्गुरू जवळून समजावून घ्या असं आपण सांगितलं ते का बरं? गुरु म्हणतात, बा शिष्या तुला पंचीकरणातली अक्षरे वाचता येतील. गुरु म्हणतात, की बाबा तुम्हाला काय होईल, याच्यातली शब्द तुम्हाला वाचता येतील, मराठीत आहे हे सगळं खरं आहे. पण याचा अर्थ म्हणजे शब्दार्थही तुला समजेल, म्हणजे वाच्यार्थ लागेल पण लक्षार्थ लागणार नाही. पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म म्हणजे लक्षार्थ किंवा त्याचं खरं रहस्य आहे ते तुम्हाला कधीही समजणार नाही. अर्थातच आत्म्याविषयी बोधही नसून होणार नाही. आणि यावर म्हणले तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, म्हणले मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. तर मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत सांगितलेला आहे. तर तो आपण उद्या पाहायचा का घेऊ आजच? हा, हॅलो. हा, बर बर बर. तर ते म्हणतात की बाबा याचं रहस्य तुम्हाला कळेल. कधी कळेल? तर गुरुच्या अंडर जर तुम्ही शिकलात तर वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय हे कळेल. म्हणून त्यांनी मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत घेतलेला आहे. आता मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, की कोणी एक श्रीमान ग्रस्त त्यांच्या मनात एक दिवस असा विचार आला, की आपल्याजवळ पुष्कळ द्रव्य आहे आणि ते त्याच्यामधलं थोडंफार आपण काय करावं, बाजूला काढून ठेवावं. आता ते धन त्यांनी काय केलं, तो मनुष्य हुशार होता. तर त्यांनी काय केलं, की बाबा तो आपलं एक मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा त्यांनी त्या गुप्त रूपानं ठेवल्या. आता त्या मंदिराच्या घुमटामध्ये मग आता स्पष्टपणे लिहिलंय, की मंदिराच्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. ज्या वेळेस काम पडेल त्यावेळेस त्याचा वापर करावा. मग आता काही दिवसानं त्यांनी काय केलं, ते मंदिर बांधलं आणि मंदिराच्या घुमटामध्ये काय केलंय, असं लिहून ठेवलंय वहीवर, की मंदिराच्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा आहेत. आता असं लिहून ठेवलंय, वहीवर लिहिलंय, मग आता माणसं कुठं बघणार आहेत हे 15 लाखाच्या मोहरा? मग असणार काही दिवसानं तो मनुष्य वारला आणि तो मनुष्य वारल्याच्या नंतर त्याच्या मुलानं काय केलं, की एक व्यापार वगैरे केला. त्या व्यापारामध्ये त्याला नफा वगैरे झाला नाही, त्याचा व्यापार धंदा बसला आणि मग त्याला असं वाटलं, की आपले वडील तर फार श्रीमंत होते, मग आपल्या वडिलांना काहीतरी का होईना पण कमाई करून ठेवलेली असेल. मग त्यानं काय केलं, आपल्या वडिलांच्या त्या पेटीमध्ये ठेवलेले सर्व दस्तऐवज म्हणजे वह्या वगैरे होत्या, त्या वह्यामध्ये त्यानं पाहिलं आणि त्या वहीवर असं स्पष्ट लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं, की मंदिराच्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा ठेवलेल्या आहेत आणि ज्या वेळेस काम पडेल त्यावेळेस ह्या काढून घेऊन त्याचा वापर करावा. आता तुम्ही सांगा, स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे वहीमध्ये. मग असणारा हा मुलगा आता हे कशासाठी आहे, की वाच्यार्थ आणि लक्षार्थ मराठीतच आहे सगळं, पण लिहिलेलं आम्हाला कळतंय. शिष्यानं प्रश्न केला होता, की आम्हाला सगळं कळतंय मराठीमध्ये, आम्ही वाचतो आणि आम्ही आमचं ज्ञान करून घेतो. आम्हाला काही तुम्ही सांगायची शिकवायची गरज नाही, आम्हाला काही वेळ तुम्हाला देता येत नाही. मग अशा पद्धतीचं जर असणारा शिष्यानं म्हणतोय म्हणून गुरुने त्यांना दृष्टांत सांगितला. बाबा हे लिहिलेलं नव्हतं का वहीमध्ये, 15 लाखाच्या मोहरा असणाऱ्या मंदिराच्या घुमटामध्ये ठेवल्यात म्हणून? तर सगळं वाचलं आणि मग त्यानं गेला आणि बापानं मंदिर बांधलं आणि लेकानं मंदिर पाडलं.
आता घुमट पाडला आणि त्या घुमटामध्ये बघू लागला की याच्यामध्ये 15 लाखाच्या मोहरा आहेत का ती, तर 15 लाखाच्या मोहरा त्या मंदिराच्या घुमटामध्ये सापडल्या नाहीत. घुमट म्हणजे ते वरी बांधलेलं शिखर असतं त्याच्यामध्ये. आता याचा गुह्यार्थ आहे, ते गुह्यार्थ असणारा कोणालाही कळत नसतो. मग ते म्हणतात की बाबा त्यांनी काय केलं की एकाला दोघाला तिघाला असं जाऊन ती वही दाखवली आणि वही दाखवलीच्या नंतर प्रत्येकानं वाचून बघितलं. ते म्हणे बाबा ह्याच्यामध्ये तर लिहिलेलंच आहे, बरोबर लिहिलेलं आहे. मग आता तुमचे वडील तर काय म्हणले तसे नव्हते बाबा, ते चांगले माणसं होते, चुकीचं लिहिणार नाहीत, त्यांनी तर लिहून ठेवलेलं बरोबर आहे. मग त्या मंदिराच्या घुमटामध्ये 15 लाखाच्या मोहरा असायला पाहिजेत, पण त्या मोहरा नाहीत. मग त्यांनी त्यांच्या वडिलाचा एक मित्र होता आणि त्या वडिलाच्या मित्राकडे गेला. ते म्हणू लागला की बाबा सर्व गावातले लोक माझ्या वडिलांनी मंदिर बांधलं सिद्धेश्वराचं, त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये माझ्या वडिलांना वहीवर लिहून ठेवलं की 15 लाखाच्या सोन्याच्या मोहरा आहेत आणि त्या वेळ पडेल त्यावेळेस तुम्ही ह्या काढून त्याचा वापर करावा, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे वहीमध्ये. तर मग त्यांनी सांगितलं की बाबा तुमचे वडील असणारे सुज्ञ होते, चांगले होते, ज्ञानवान होते आणि त्यांनी लिहिलेलं वहीमध्ये खरं आहे. आपण ते म्हणे खरं आहे, पण म्हणले आता मी मंदिर पाडून ठेवलं, लोक मला गावामध्ये नावं ठेवायला लागले की बापानं मंदिर पाडलं बांधलं आणि लेकानं ते मंदिर पाडलं. ते म्हणे आता माझ्याकडे ते मंदिर, ते म्हणले वडिलाचे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की तू काय कर, हे मंदिर बांध जसं होतं तसं, आणि मग म्हणले मी तुला त्या 15 लाखाच्या मोहरा काढून देतो. आता ते म्हणला हे मंदिर बांधायला बी माझ्याकडे पैसे नाहीत, आता मी काय करू. ते म्हणे मीच तुला पैसे देतो म्हणे, हे पैसे घेऊन जा आणि ते शिखर बांधून टाक म्हणले, घुमट आहे तेवढं बांधून घे. आणि मग त्याने असणार ते घुमट बांधलं आणि त्यांनी जसं वहीमध्ये लिहिलं होतं की पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल पक्ष काय 1 वाजता वगैरे वगैरे, काय 12 वाजता 1 वाजता ज्यांनी टायमिंग दिलेला असं लिहून ठेवलं, तसं म्हणले ती वही घेऊन माझ्याकडे ये आणि पुढच्या वर्षीची ज्यावेळेस ती पौर्णिमा येईल त्यावेळेस माझ्याकडे ये म्हणले, मी तुला धन काढून देतो. आता मग त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते घुमट बांधलं आणि मग दुसऱ्या वर्षीची ज्यावेळेस पौर्णिमा आली त्यावेळेस त्यांच्याकडे गेला, त्यांना घेऊन आला आणि त्या घुमटाची सावली जेथे पडलेली होती, आता घुमट वरी आहे, 1 वाजता सावली त्याची जिथं पडलेली असेल त्या ठिकाणी त्यांनी तिथं खणलं आणि तिथे 15 लाखाच्या मोहरा सापडल्या. आता अर्थ वहीत लिहून ठेवलेला नव्हता का? आता वहीत लिहून ठेवलेला होता, परंतु ते आपल्याला कळत नाही की वडिलांनी तर लिहून ठेवलं आणि घुमटच पाडून बसला. मग तशाच पद्धतीचं हे पंचीकरण आहे किंवा विचारसागर आहे. हे ग्रंथ आपल्याला वाटतंय की मराठीमध्ये आहेत आणि ते मराठीतले ग्रंथ आम्हाला कळतात, तर आम्हाला गुरुकडून ऐकायची काय जरुरी आहे, असं जे शिष्यानं प्रश्न विचारला होता त्याच्यावर त्यांनी हा घुमटाचा दृष्टांत सांगितला. हा दृष्टांताचा आपण सिद्धांत बघू. तर या सिद्धांतामध्ये तर म्हणले याचा सिद्धांत असा आहे की म्हणले त्याचप्रमाणे एखाद्याला संस्कृत प्रकारे भाषात लिहून ठेवलेले वेदांत ग्रंथ वाचता येत असतील व त्यातल्या नुसत्या शब्दाचे अर्थही वेळेला बरोबर समजत असेल आणि त्यात लिहिलेले पोपटपंचीप्रमाणे क्वचित बोलूनही दाखवित असेल, म्हणजे परमात्मा सर्वत्र पूर्ण आहे असं ग्रंथात लिहिलंय का नाही? सर्वत्र भगवान परमात्मा सर्वत्र आहे, आपला आत्माच देव आहे, असं हे सर्व लिहून ठेवलेलं आहे ग्रंथामध्ये. देहत्रयाचा साक्षी आहे, द्रष्टा आहे, पंचकोशातीत आहे, सच्चिदानंद रूप आहे, इत्यादी जे ठरीव बोल आहे पोपटाप्रमाणे जेव्हा तेव्हा बोलून दाखवित असेल तर त्यांचे बोल वास्तविक पाहता खरे आहेत. आता तुम्ही सांगा, ग्रंथात लिहिलंय म्हणजे हे खोटं लिहिलंय का? सगळं बरोबरच लिहिलंय. सच्चिदानंद आत्मा आहे, तो ब्रह्मरूप आहे, त्या देहाचा आपण द्रष्टेत, आपण साक्षीत, आपण सगळं वाचतो, पण आपल्या डोक्यामध्ये ज्ञान होतंय का? बरेच माणसं आहेत की मनानं वाचणारे, परंतु त्यांना ते ज्ञान होत नाही. काय कारण आहे? तर या घुमटाप्रमाणे, घुमटामध्ये धन लिहिलंय पण घुमटच पाडून बसतो, त्याप्रमाणे असं होतंय म्हणतात गुरु. तर मग देहरूप घुमटामध्ये, आता ह्या आपल्या देहरूपी घुमटामध्ये, आता देहरूपी मंदिर घेतलंय त्याने, देहरूपी घुमटामध्ये सच्चिदानंद आत्मस्वरूप द्रव्य आहे, त्याची नोंद श्रुती समृद्धी शास्त्ररूपी वहीत करून ठेवलेले आहे. म्हणजे हे शास्त्र ज्ञानेश्वरी असेल, तुकारामगाथा असेल, भागवत असेल, उपनिषद असतील, गीता असेल, याच्यामध्ये असंच लिहून ठेवलंय की आत्मरूपी धन म्हणजे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, हे आपल्या देहामध्येच आहे.
असं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला मनानं जरी वाचलं तरी ते कळणार नाही असं गुरु म्हणतात. असे जरी सर्व खरे आहे तरी पण ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वारे शास्त्राचे रहस्य समजावून घेतल्याशिवाय आत्मस्वरूप धनाची प्राप्ती कदापि होणार नाही. तर असं कोणाला झालं तर म्हणले ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी ऋग्वेदादी 4 वेद पुराणे इतिहास इत्यादी सर्व विद्यात पारंगत होते. आता नारद मुनींना सुद्धा सर्व 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला हे सर्व हे म्हणजे होतं नारद मुनींना, पण त्यांना फक्त आत्मज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना आनंद म्हणजे सुखरूप आहेत असं त्यांना आपण कळत नव्हतं किंवा त्याचं दुःखच होत होतं. इतक्या जरी विद्या असल्या तरी माणसाला सुख होत नाही. फक्त एक विद्या जर असेल आत्मविद्या तर त्या आत्मविद्यानंच मनुष्य सुखी होऊ शकतो. म्हणून आपल्याला आत्मज्ञान झालेले नाही असे पाहून नारदानं आपल्याला आत्मज्ञान झालेले नाही पाहून त्यास फार वाईट वाटले. त्यांना तर काही येत नव्हतं, सगळं येत होतं त्यांना. 6 शास्त्र 18 पुराण सर्व त्यांना येत होतं, तरी सुद्धा त्यांना फार वाईट वाटले. त्यामुळे ते सनत कुमार हे त्यांचे सद्गुरू आहेत आणि त्यांच्या उपदेशाने निरतीय सुख स्वरूप पूर्ण अशा आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान प्रत्यक्ष करून घेऊन विगत शोक झाले असे छांदोग्य उपनिषदामध्ये विस्ताराने सांगितलेले आहे. म्हणून गुरु म्हणतात ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशा वाचून केवळ आपल्या बुद्धीने, ध्यानात घ्या, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशा वाचून केवळ आपल्या बुद्धीने व विचाराने आत्म्याचा साक्षात अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. ध्यानात घ्या, यासाठी तसा सद्गुरूला शरण जाऊन त्याने केलेले ब्रह्मज्ञानाचा उपदेश मुमुक्षुने म्हणजे जिज्ञासूने मुमुक्षुने अधिकाऱ्याने आपले मन निश्चल करून सदा सर्वदा हृदयात धरावा असे जे पूर्वी सांगितलेले आहे त्याचे निरूपण पुढे केलेले आहे. मग काय म्हणतात ते, मन निश्चल करी धारणा धरे सर्वन मन निध्यासन करे तो साक्षात्कार तुम पोते भाई यमा संदेह रह न कोई. मुमुक्षु पुरुषाने सदुपदेश करील तोच आपला सद्गुरू असे समजून त्याचा उपदेश आपले मन निश्चल स्थिर करून ध्यानात वागवावा. आता मन स्थिर करण्यासंबंधी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ते बंद कर रेकॉर्डिंग.